तर आता आमच्या गावच्या कावडी येणार होत्या, त्यासाठी मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि इथं ना आजोबांकडे श्रीशा आणि दादू मस्त असे दोघं डान्स करत होते, कारण डीजेचा आवाज येत होता. त्यामुळे ते मस्त दोघं पण, आणि एकाला जर कडेवर घेतलं तर दुसऱ्याला पण घ्यावंच लागतं, कारण मग ते रडतात. तर असं असतंय. तर आता कावडी येणार होत्या म्हणून म्हटलं रस्त्याला थोडंसं पाणी वगैरे मारून घेतलं आणि रांगोळी वगैरे काढली. आता गावाकडं ना कावडी यायचं म्हणलं की हे सगळीकडे असतं, रस्त्याला पाणी मारून घ्यायचं आणि रांगोळी काढायची. तर मग मी मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता कावडी जवळच आलेल्या होत्या. तर रस्त्यावर पाणी देखील मारून घेतलं. तर इथं ना श्रीशांत आणि दादू नुसता मधी-मधी लुडबुड वगैरे करत होता आणि श्रीशाला ना गाण्याचा आवाज येत होता, तर तिला डान्स वगैरे करायचा होता. तर ती त्या रांगोळीवर डान्स वगैरे करत होती. त्यानंतर कावडी जवळ-जवळ आल्याच्या नंतर मी परत एकदा पाणी मारून घेतलं, कारण जे आधी पाणी मारलेलं होतं ना, ते सगळं सुकलं होतं आणि डीजेच्या आवाजामुळे ना सगळे मुलं इथं डान्स करत होते आणि जसं-जसं डीजे जवळ आला ना, त्यानंतर मग ते घाबरायला लागले, कारण डीजेचा आवाज ना खूप होता. तर हे आमच्या गावच्या कावडी ना म्हणजे पैठणला जातात आणि तिथून हे पाणी घेऊन येतात आणि आमची यात्रा ना भैरवनाथाची यात्रा असते. तर तर आता इथं मस्त अशी पूजा वगैरे करून घेतात. जिथे कावडी जातात तिथं थोडंसं अगरबत्ती वगैरे लावून घेतात आणि त्यानंतर ना मग ह्या सगळ्या कावडी मंदिराजवळ थांबतात आणि तिथे आरती वगैरे होते आणि खरंच गाव पण जपणारी म्हणजे जत्रा असते आणि खरंच खूप छान वाटतं की त्या निमित्ताने सगळे सुट्टीला येतात आणि जत्रा म्हणलं ना खरंच खूप असा छान माहोल असतो. मग सगळ्यांनी मस्त असा लेडीजनी डान्स वगैरे केला. तर असं होतं आमचा गावाकडचा दिवस. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय. Bring it.